नमस्कार. या सत्रात आपण लॉक स्टिच शिवणयंत्राचा वेग नियंत्रणाचा सराव शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्ही लॉक स्टिच शिवणयंत्र आणि लॉक स्टिच शिवणयंत्राचा स्पीड कंट्रोल कसा करायचा याबाबत जाणून घ्याल. लॉक स्टिच मशीनचा उपयोग, तपशील आणि प्रकार यांची उजळणी करूयात. घरगुती शिवणकाम आणि इंडस्ट्रियल प्रोडक्शनसाठी हे मशीन सर्वसाधारणपणे वापरले जाते. दोन धाग्यांची एकमेकांमध्ये वीण बांधून म्हणजे इंटरलॉक करून स्टिच तयार होतो. खालील धाग्याला म्हणजे बॉबिन थ्रेडला गुंडाळण्यासाठी दिलेल्या डिव्हाइसवरून या मशीनची वेगळी ओळख होते. यात धाग्यांचा गुंता होत नाही, वर आणि खाली एकसारखेच दिसतात. खूप मर्यादित फरक आहे. कापडाच्या पृष्ठभागावर काम कुठूनही सुरू करून संपवता येते. महिलांचे कपडे आणि विणलेल्या कपड्यांसाठी मर्यादित कामांसाठी हे मशीन वापरले जाते. यामध्ये दोन धागे असतात. एक सुईचा धागा म्हणजे निडल थ्रेड आणि दुसरा बॉबिन थ्रेड, ज्याद्वारे इंटरलेसिंग स्टिच तयार होतो. लॉक स्टिचचे तपशील पुढील प्रमाणे आहेत. कापडाच्या दोन्ही बाजूस एकसारखेच स्टिच तयार होतात. सुई आणि बॉबिन या दोघांमधल्या धाग्याच्या वापराचे प्रमाण एकास एक असे आहे. बॉबिनमध्ये बॉबिन थ्रेड सतत भरावा लागतो. बॉबिन केसेस आणि हुक सेट त्यामध्ये असतो. ताणले न जाणारे भाग जसे की कॉलर, कफ, खिसे इत्यादींकरता हा स्टिच वापरला जातो. त्याची स्ट्रेच क्षमता 0.4% इतकी आहे. लॉक स्टिच मशीनचे दोन प्रकार आहेत, सिंगल निडल आणि डबल निडल. तुम्हाला किती समजले आहे याची चाचणी करण्यासाठी एक टास्क करूयात. यासाठी तुम्हाला सिंगल निडल लॉक स्टिच मशीन आणि A4 साइजच्या कागदांची गरज आहे. लॉक स्टिच शिवणयंत्राचा स्पीड कंट्रोल करणे हा टास्क करायचा आहे. शिवणयंत्राचे स्विच सुरू करा. प्रोसेस फूट वर करा. एक कागद घ्या आणि त्याला प्रेसर फूटच्या खाली ठेवा. प्रेसर फूट लिफ्टरच्या मदतीने प्रेसर फूट खाली करा. दोन्ही हात कागदावर ठेवा. चित्त एकाग्र करा आणि पेडल हलकं दाबा. सुई आणि कागदाच्या हालचालीची नोंद करा. मशीनच्या वेग किंवा स्पीडचीही नोंद करा. पेडलवरून पाय बाजूला करून मशीन थांबवा. स्पीडवर कंट्रोल मिळेपर्यंत या प्रक्रियेचा सराव करत राहा. आपण आता लॉक स्टिच शिवणयंत्रावर स्पीड कंट्रोल सराव या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्हाला लॉक स्टिच शिवणयंत्र आणि लॉक स्टिच शिवणयंत्राचा स्पीड कंट्रोल कसा करायचा हे लक्षात आलं असेल.